ओके. मी असं अझ्युम करतो कोणाला काही क्वेश्चन नाही. सो आपण आता डॅशबोर्डकडे जाऊया. लास्ट लेक्चरला आपण काय शिकलो होतो, की वर्डप्रेस इन्स्टॉल कसं करायचं. ते वर्डप्रेस इन्स्टॉल करताना आपण हे सगळे डिटेल्स जे आहेत ना, ते आधी तयार करून घेतले. आणि होस्टिंजरमध्ये एक ऑप्शन असतो वर्डप्रेस इन्स्टॉलेशनचा, तर तो आपण यूज केला. आणि त्याच्यामध्ये ना आपण ते सॉफ्टवेअर वर्डप्रेसचं जे आहे ते इन्स्टॉल केलं. आणि दुसरी मेथड जी आहे ती तुम्ही इथून डाउनलोड करून अपलोड करू शकता होस्टिंजरला. ओके. सो ह्या दोन मेथड ज्या आहेत त्या आपण डिस्कस केल्या होत्या. त्यातली जी आपण होस्टिंजरवाले आहेत ती आपण यूज केली होती. ओके. त्याच्यानंतर आपण इथे बॅकएंडला आलो होतो आणि साईट कशा पद्धतीनं दिसते ती आपण पाहिलं होतं. जसं की आपला डोमेन कोणता आहे, nmdinteriorstudio.com. आणि ते अशा पद्धतीनं दिसते. ज्या दिसायला सुरुवात झाली जेव्हा आपण वर्डप्रेस त्याच्यावरती इन्स्टॉल केलं. आता हे जे आहे हे बॅकएंड आहे. ओके. आणि ह्या बॅकएंडला आपण कसं येतो, जेव्हा आपण होस्टिंजरमध्ये असतो तेव्हा आपण आपल्या प्रोजेक्टवरती येतो. वेबसाईट नेम, ऑल दी वेबसाईट्सवरती वेबसाईट नेम आपण सिलेक्ट करतो. कोणतं आहे आपलं वेबसाईट नेम, NMD इंटेरियर स्टुडिओ. आणि मग त्याच्यावरती आल्यानंतर आपण इकडे राईट साईडला बघा की वर्डप्रेसच्या ॲडमिनला जावा असा ऑप्शन दिलेला आहे. तर इथे जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा आपण येतो वर्डप्रेसच्या ॲडमिनला. इथे बघा आता ॲडमिनचा जो पॅनल आहे तो पॅनल इथे ओपन होईल. ओके. हे आता लोड घेते. ओके. हां, ठीक आहे. अशा पद्धतीचा पॅनल जो आहे ती अशा पद्धतीचा पॅनल जो आहे तो ओपन होतो. आणि याच्या मदतीने तुम्ही वेबसाईट जी आहे ती डेव्हलप करता. जे CMS आपण डिस्कस केलं होतं, कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टीम, तर ते हेच आहे. ओके. आणि ज्यावेळेस इथे वरती तुम्ही लेफ्ट साईडला बघता आणि इथे व्हिजिट साईटवरती क्लिक करता, तेव्हा तुम्हाला तुमची वेबसाईट जी आहे ती दिसते. हे तुमचं ॲक्चुअल वेबसाईट आहे. ओके. ॲक्चुअल डोमेन जे आहे ते हे. हे कोणाला दिसतं? हे सर्वांना दिसतं हे वेबसाईट. बट हे जे बॅकएंड आहे, हे बॅकएंड फक्त आपल्यालाच दिसते. ओके. क्लिअर आहे का सगळेजण? क्लिअर असेल तर थम्स अप करा. ओके. सो बॅकएंड फक्त आपल्याला दिसते. आता बॅकएंडमध्ये काय काय आहे? त्या बॅकएंडला आपण काय म्हणतो? डॅशबोर्ड. वर्डप्रेस डॅशबोर्ड. डॅशबोर्ड असं आपण त्याला म्हणतो. आता ह्या डॅशबोर्डमध्ये काय काय आहे ना, ते आपण एक एक गोष्ट जी आहे ते डिस्कस करायला घेऊयात. तर येऊयात आपण डॅशबोर्डपाशी. इथे बघा होस्टिंजर आहे आणि होस्टिंजरचा एक पहिला टॅब जो आहे तो दिलेला आहे. जसं की होस्टिंजर, त्याच्यात ऑनबोर्डिंग, टूल्स, ईमेल मार्केटिंग आणि AI कंटेंट क्रिएटर. हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते होस्टिंजरचे आहेत. कलरमध्ये तुम्हाला फरक दिसत असेल. ओके. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर हे जे पॉइंट्स आहेत, होम, अपडेट, हे सगळे डॅशबोर्डचे पॉइंट आहेत. ओके. सो मी होस्टिंजरवरती येतो. आपण पहिला पॉइंट जो आहे पॅनलमधला तो डिस्कस करूया. जसं की ऑनबोर्डिंग. ऑनबोर्डिंगचं मिनिंग काय? आत्ता तुमची वेबसाईटचा स्टेटस काय, म्हणजे वेबसाईटवरती काय काय गोष्टी आहेत, सर्व्हरवरती काय काय गोष्टी तुम्ही ॲड केलेल्या आहेत ते. तर डोमेन आहे, ॲक्टिव्ह दाखवतोय. होस्टिंगचा प्लॅन तुम्ही घेतलेला आहे तो ॲक्टिव्ह दाखवतोय. तुमची साईट सेटअप केलेली आहे का नाही ते दाखवतो. जसं की कनेक्टेड डोमेन, आपण डोमेन होस्टिंगला कनेक्ट केलेलं आहे. ओके. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्या एक ॲड्रेस, त्याला डोमेन कनेक्ट करताना एक ॲड्रेस दिला जातो. त्या ॲड्रेसचं नाव काय आहे? कोण सांगू शकेल? एक आपण ॲड्रेस देतो. काय ॲड्रेसचं नाव आहे? काय म्हणतात त्याला? कोण सांगू शकेल का? DNS, येस, डोमेन नेम सर्व्हर्स. बरोबर आहे. ओके. सो आपण नेम सर्व्हर्सनं ते डोमेन जे आहे ते होस्टिंगला कनेक्ट करतो. तसं आपण हे कनेक्टेड केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे काय ऑप्शन आहे? गेट फाउंड ऑन गुगल. म्हणजे गुगलवरती जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला लागतो गुगल सोबत कनेक्ट करण्यासाठी.
तर हा जो पार्ट आहे हा SEOचा पार्ट असतो. ओके, तो पण आपण डिस्कस करणार आहे. वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर आपण हे गुगल कसं कनेक्ट करतं ते पण डिस्कस करणार आहे. मेक युअर साईट डिस्कव्हरेबल बाय AI म्हणजे LLM.txt ची फाईल असते त्याच्याबद्दल हे बोलतात. ते सुद्धा आपण करणार आहे. त्याच्यानंतर टर्न साईट व्हिजिटर इंटू सबस्क्रायबर म्हणजे तुमच्या साईटवरती जे येणार आहेत त्यांना तुम्ही सबस्क्रायबरमध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे त्यांना एक बटन द्या आणि ते सबस्क्राईब करतील. म्हणजे तुम्ही वेबसाईटवरती जेव्हा जेव्हा नवीन गोष्टी ॲड करणार तेव्हा त्यांना मेलवरती नोटिफिकेशन जाणार. तर असं फीचर त्यांनी दिलेलं आहे. तर हे सुद्धा आपण आता नाही करायचं. आता आपण डेव्हलपमेंट शिकतोय ना, सो हे जे खालचे 3 पॉइंट आहेत ते 3 SEO आणि डिजिटल मार्केटिंगचे पॉइंट आहेत. आत्ता डेव्हलपमेंटसाठी आपल्याला पहिलाच पॉइंट लागणार आहे. ओके, सो आपण तोच पाहणार आहे. इथे वर्डप्रेस कसं होस्टिंजर सोबत काम करते याच्याबद्दलचं बिगिनर्स गाईड जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. बाकीचे सगळे लेक्चर्स पण आहेत त्यांचे की वर्डप्रेस हाऊ टू कस्टमाइज युअर वर्डप्रेस वेबसाईट, इझिली मॅनेज गुगल टूल्स, गुगल साईट किट, हे सगळ्या गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत. हे सगळं तुम्हाला होस्टिंजरच्या इथे टॅबमध्ये पाहायला मिळतं आणि यांचं ट्युटोरियल्स पण आहे. तर त्याचं मी तुम्हाला लिंक जे आहे ती चॅट बॉक्समध्ये देतो. हे तुम्ही जर वाचलं तर तुमचे खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत ते हे रीड केल्यामुळे रिझॉल्व्ह होतील. ओके, सो ह्याचा कंटिन्यू मदत घ्या ह्या ट्युटोरियल्सची. ओके, सो हेच आहे. ऑनबोर्डिंगमध्ये काय होतं, ह्या गोष्टी टूल्समध्ये काय काय आहे बघा. टूल्समध्ये काय सांगता येते की तुमचं आता वर्डप्रेसचं व्हर्जन कोणतं आहे. जसं मागाशी मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, तर 6.9.1 हे वर्डप्रेसचं व्हर्जन आहे. आपलं CMSच्या ह्याच्यामध्ये एक डिस्कशन झालं होतं ज्यामध्ये आपण चर्चा केली होती की CMSच्या बॅकएंड म्हणजे CMS बनवताना कोणती लँग्वेज यूज केली. तर ती लँग्वेज आहे PHP व्हर्जन, बरोबर. तर ते PHPचं पण तुम्हाला इथे जे आहे तो काउंट दिसतोय की 8.3.24 हे त्याचं व्हर्जन काउंट आहे. PHPचं हे व्हर्जन आपण यूज करतोय. LLM ऑप्टिमायझेशन हा डिजिटल मार्केटिंगचा पार्ट आहे. ही फाईल आपल्याला इनेबल करावी लागते जेणेकरून ChatGPT, परप्लेक्सिटी, गुगल जेमिनाय, ओके, परत डीपसीक, हे सगळे जे AIचे प्लॅटफॉर्म्स आहेत, क्लाउडी, हे सगळे प्लॅटफॉर्म जे आहेत ते आपली वेबसाईट जे आहेत ना ते शोधतात ह्या फाईलच्या मदतीने LLMच्या. मेंटेनन्स मोड म्हणजे साईट जर तुमची डेव्हलपमेंटमध्ये असेल, ओके, तर तुम्ही त्याला मेंटेनन्स मोडमध्ये टाकू शकता. जसं की आता मी इथं मेंटेनन्स मोड ऑन केला आणि इथे आता मी वेबसाईट जी आहे ती इथे रिफ्रेश करतो. ओके, आता हिला मी इनकॉग्निटो मोडमध्ये बघतो की माझी वेबसाईट दिसते का. म्हणजे जो युजर आहे तो त्याला साईट अशी दिसेल की कमिंग सून. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, मेंटेनन्स मोड. वेबसाईट जी आहे ती मेंटेनन्स मोडला आहे. ओके, आता सेम वेबसाईट मी जेव्हा मेंटेनन्स मोड काढतो तेव्हा ते कशी दिसते बघा. आता मेंटेनन्स मोड मी काढला, युअर सेटिंग हॅव बीन अपडेटेड. आता मी इथं रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला समजेल की मेंटेनन्स मोड जो आहे तो गेलेला आहे. हे समजलं सगळ्यांना? थम्सअप करा. मेंटेनन्स मोड. ओके, ठीक. आता आपण पुढे अजून गोष्टी पाहूयात काय काय आहेत. सिक्युरिटी. आता हे सिक्युरिटीचे रिलेटेड पॉइंट आहेत. जनरली तुम्हाला इथे काही करायची गरज नाही. बाय डिफॉल्ट होस्टिंजरने तुम्हाला हे सिक्युरिटीचे जे काही गोष्टी आहेत त्या हे करून दिलेल्या आहेत. पण जर तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी करायच्या असतील तर इथं तुम्ही डिसेबल XMLP RPC करू शकता आणि मॅन्युअली तुम्ही अशा गोष्टी करू शकता, पण याची गरज लागत नाही. ओके, आणि रिडायरेक्ट, जर तुम्हाला रिडायरेक्ट करायची असेल तुमची वेबसाईट दुसऱ्या डोमेनला तर ते त्याचा ऑप्शन इथे दिलेला आहे. त्याची पण आता आपल्याला गरज नाही. सो टूल्समध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. जर तुम्हाला वेबसाईट थ्रू जर ईमेल मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही तुमची वेबसाईट जी आहे ती रीच सोबत कनेक्ट करू शकता. येस. सर तुम्ही आता सिक्युरिटी बद्दल सांगितलं. हां हां तर आता एक रिअल म्हणजे रिअल कंडिशनला जसं की इराण आणि अमेरिकेचं चाललंय. हां हां
तर त्या केसमध्ये अशी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वारफेअर पण आता मॅटर करतो ना खूप सारं. हो, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये वेगळ्या लेव्हलची काय सिक्युरिटी किंवा काय असतं का? हां, लोकेशन वाईज आपण हे करू शकतो. म्हणजे काही असे प्लगइन्स आहेत वर्डप्रेसमध्ये, जसं की वर्ड फेन्स नावाचं प्लगइन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता. आता इराणमध्ये म्हणजे असं झालं की सगळेजण इराणवरती अटॅक करायला लागलेले आहेत, बरोबर. म्हणजे इराणनं आधी सगळ्या यूएसच्या ह्याच्यावरती तळावरती अटॅक केला. सो आता मल्टिपल देश इराणवरती अटॅक करतात. सो ह्या केसमध्ये काय होतं की इराण काही करू शकतं. म्हणजे सायबर वॉर छेडू शकतं किंवा काय, म्हणजे त्याला आता जगाशी काही घेणं देणं नाही शक्यतो. सो तो जे अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत वॉरच्या पण त्यासुद्धा तो प्रॅक्टिस करू शकतो. मग तो त्याच्यामध्ये तो सगळीकडे असे व्हायरस सोडणे, अटॅक करणे ह्या गोष्टी करू शकतो. ह्या केसमध्ये आपण काय करायचं आपली वेबसाईट सेव्ह करण्यासाठी, तर वर्डफेन्स नावाचं एक प्लगइन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर टेरिटरी ब्लॉक करू शकता. म्हणजे तिथून आलेली कोणतीही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट नाही करायची. मग ते प्लगइन ॲड केल्यानंतर तुम्ही ते इराण तिथं सिलेक्ट करायचं आणि इराण कंट्री सिलेक्ट करायची. मग इराण कंट्रीमधून कोणतंही रिक्वेस्ट आली तुमच्या सर्व्हरला, म्हणजे इव्हन आम्हाला एक इमेज बघायची, तर ती सुद्धा तुम्ही अलाऊ नाही करत, असा ऑप्शन आहे. ज्या देशाला तुम्हाला ब्लॉक करायचंय त्या देशाला तुम्ही ब्लॉक करू शकता. पाकिस्तानला ब्लॉक करायचंय, ब्लॉक करू शकता. तुमच्या वेबसाईटवरती पाकिस्तानमधला व्हिजिटर्स येऊ शकणार नाही. अशा ऑप्शन्स आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नेक्स्ट आता आपण पुढे जाऊया. तर हे सिक्युरिटीमध्ये येतं. ईमेल मार्केटिंगमध्ये काय आहे, तर होस्टिंजरचा एक प्रोग्राम आहे, होस्टिंजर रिच म्हणून, ज्याच्यामध्ये ते तुमचं ईमेल मार्केटिंग सुद्धा तुम्हाला करण्यास मदत करतात. तर ते करायचं असेल तर तुम्ही इथं साईट कनेक्ट करू शकता. ईमेल मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंगचा एक युनिक असा पार्ट आहे, म्हणजे सेपरेट पार्ट आहे. सो आपण हे ईमेल मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. मे बी होस्टिंजर रिच नाही शिकवलं जाणार, बट मेलचिंप आहे, अजून ड्रिप आहे, मल्टिपल जोहो आहेत. सो ते तुम्हाला शिकवले जातील. आणि एआय कॉन्टेंट क्रिएटर, आता सगळ्यांना माहीतच आहे की प्रत्येक कंपनी आपापल्या प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसमध्ये एआयचा वापर करते. सो एआय इम्पॉर्टंट आहे. सो होस्टिंजरनं तुम्हाला असं टूल दिलेलं आहे की तुम्ही ह्याच्या मदतीनं कंटेंट क्रिएट करू शकता. ओके, कंटेंट क्रिएट करू शकता. तुम्हाला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर आपण इथे तुम्हाला दाखवूया आता. जसं की व्हॉट डू यू वॉन्ट टू मेक टुडे, म्हणजे तुम्हाला आज काय बनवायचंय, तर मला आज एक पेज बनवायचं आहे का पोस्ट बनवायचं, ते एक पोस्ट लिहितो मी आपली. ओके, टोन काय असला पाहिजे त्याचा, जसं की फ्रेंडली टोन असला पाहिजे, न्यूट्रल नाही, फ्रेंडली टोन असलं पाहिजे. ओके, लेंथ किती असली पाहिजे, लॉंग, मीडियम, शॉर्ट. तर आपण काय करूया, शॉर्ट ठेवूयात. ओके, लेंथ शॉर्ट ठेवूयात, कारण मे बी क्रिएट करायला टाइम घेऊ शकतो ते. आणि व्हॉट इज युअर कॉन्टेंट अबाउट, तर आजचा कॉन्टेंट काय आहे. सो आपली जी वेबसाईट आहे ती NMD इंटेरियर स्टुडिओची आहे. सो आपण त्याच्याबद्दल सांगूया. सो बेसिकली आयडिया इज अबाउट हाऊ यू कॅन improve your interior with the help of regular household waste. म्हणजे काय, घरातला जो रेग्युलर कचरा वगैरे आहे नॉर्मल, तो त्याच्या मदतीने तुम्ही इंटेरियर कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकता. टेल अबाउट ट्रिक्स अँड टिप्स. ओके, सो अशा पद्धतीनं मी सांगितलं की मला ह्याच्यावरती एक छोटंसं पोस्ट लिहा ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की घरातील वेस्ट पासून इंटेरियर कशा पद्धतीनं आपण बनवू शकतो. व्हॉट आर द फोकस कीवर्ड ऑफ युअर कॉन्टेंट, बजेट फ्रेंडली आणि इंटेरियर. हे माझे काही कीवर्ड्स आहेत जे मला महत्वाचे आहेत. बजेट फ्रेंडली पाहिजे आणि इंटेरियर हा एक माझा कीवर्ड आहे. आणि तुम्ही ह्याला काय म्हणतो, क्रिएट कॉन्टेंट. सो
आता तुमचा कॉन्टेंट जो आहे तो क्रिएट करायला घेतलाय. तर होस्टिंजरनं हे एआयचं टूल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये. सी इन्सर्ट दिस इमेज इनसाइड अकाउंट. ओके, आता हे काय विचारतं येतं की तुमची इमेज जी आहे ती तयार झालेली आहे, ती तुम्हाला ऍड करायची आहे का नाही करायची. तर मी म्हणतो त्याला ऍड करा आणि इथे तुमचा कॉन्टेंट आलाय बघा. सी ट्रान्सफॉर्म युअर स्पेस, बजेट फ्रेंडली इंटेरियर, टिप्स युजिंग हाऊस होल्ड वेस्ट, एम्ब्रेस क्रिएटिव्हिटी विथ हाऊस होल्ड वेस्ट, DIY डेकोर आयडियाज युजिंग नेचर्स गिफ्ट. सो ह्या गोष्टी. आता इथे एक ऑप्शन काय दिलाय, 200 वर्डचं ह्यांनी आर्टिकल लिहून दिलं आपल्याला, कॅरेक्टर काउंट आहे आणि पब्लिश करा किंवा एडिट ॲज अ ड्राफ्ट करा. आता एडिट ॲज अ ड्राफ्ट म्हटल्यानंतर ते त्या पोस्टवरती तुम्हाला घेऊन जाणार. आता मी तर एडिट ॲज अ ड्राफ्ट करतो. आता हे काय म्हणते, वेलकम टू द एडिटर. सो मी हे गोष्टी आहे तिथं थोडं आता नेक्स्ट म्हणतो. कस्टमाइज, तुम्ही काय काय कस्टमाइज करू शकता वर्डप्रेसमध्ये ते सांगतं हे. एक्सप्लोर ऑल ब्लॉक्स आणि गेट स्टार्ट. सो इथे बघा तुमचा जो कॉन्टेंट आहे तो आलेला आहे. हे काय बनलं, आपलं पोस्टमध्ये आलो आपण. सिम्पली आला इथं पब्लिश म्हणायचं. पब्लिश म्हटल्यानंतर तुमची पोस्ट जी आहे ती पब्लिश होणार आहे. आणि आता व्ह्यू पोस्ट म्हणलं की तुम्हाला वेबसाईटवरती तुमची पोस्ट जी आहे ती दिसणार आहे. हे बघा, ट्रान्सफॉर्म युअर स्पेस, बजेट फ्रेंडली इंटेरियर टिप्स, हाऊस होल्ड. सी अशा पद्धतीनं तुमची एक सिंपल पोस्ट आहे. अजून आपण थीम्स वगैरे त्याच्यात गेलेलो नाहीये. सिंपल जे होस्टिंगचं एक फीचर आहे एआयचं, त्याचा कसा पद्धतीनं तुम्ही वापर करू शकता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ज्याला म्हणतो आपण एआय कॉन्टेंट क्रिएटर. सगळ्यांना समजलं असेल तर थम्सअप करा. ओके, ग्रेट. आता हे झालं आपला पहिला टॅब होस्टिंगचा. त्याच्यानंतर येतो डॅशबोर्ड. आता डॅशबोर्डमध्ये काय येतं, तर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला वर्डप्रेस बद्दलची इन्फॉर्मेशन, मगाशी होस्टिंजर बद्दलची इन्फॉर्मेशन कळली, मग इथे तुम्हाला वर्डप्रेस बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती समजणार आहे. वेलकम टू द वर्डप्रेस. तुमची साईटचा हेल्थ स्टेटस सांगते, म्हणजे तुमची साईट कशी आहे, कोणता अटॅक झालेला आहे का, साईट व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजतील. आता तुमच्या साईटची हेल्थ जी आहे ती गुड आहे, कोणी लॉग इनचा अटेम्प्ट केलेला आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजतील. ओके, इथे काय ऍक्टिव्हिटीज तुमच्या वेबसाईटवरती घडल्या, जसं की टुडे. आता ह्यानं टाइम थोडासा चुकीचा घेतलाय, टाइमचा आपल्याला बघावं लागेल. बट ट्रान्सफॉर्म युअर स्पेस जे आहे ते पोस्ट जी आहे ती आज पब्लिश झालेली आहे. ओके, सो आणि इथे वर्डप्रेसच्या काही इव्हेंट, म्हणजे आता वर्डप्रेस कसं आहे की होल कम्युनिटी आहे. जगामध्ये जिथं जिथं इव्हेंट्स होतात, जिथं जिथं न्यूज काय वर्डप्रेसच्या येतात, त्या सगळ्या इथं तुम्हाला दिसतात. जसं की पुण्यामध्ये बघा आता, वुमन ऑफ वर्डप्रेस, वुमन ऑफ वर्डप्रेस, WOW, कॉफी अँड कन्व्हर्जन्स. तर ही इव्हेंट आहे पुण्यामध्ये, मीटअप आहे. आता हा मीटअप कुठं आहे तो बघा, बघूयात. मीटअप पुणे वर्डप्रेस नॉलेज एक्सचेंज, वुमन ऑफ वर्डप्रेस, म्हणजे हे लेडीजसाठी आहे बघा. वुमन इन वर्डप्रेस पुणे मीटअप. स्टार्टअप 7 मार्चला आहे हा, 11:30 म्हणजे 11:30ला आहे, सॅटर्डेला आहे बघा. ऑफिस नेशन कल्याणी नगरला हा मीटअप आहे. सो बघा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात की पुण्यामध्ये नक्की काय होणार आहे वर्डप्रेस रिलेटेड. सी कोण आहे को ऑर्गनायझर, एल्विना ग्लोज, शिबा, कामना, अचल. आता ह्यांनी काय केलंय, ह्यांनी हे ओपन करतं. हे मीटअप नावाचं प्लॅटफॉर्म आहे, इथून तुम्ही जॉईन होऊ शकता. लेडीजसाठी खास आहे यांनी केलेलं. सी अशा पद्धतीचे मीटअप होत असतात. जेव्हा तुम्ही कम्युनिटीशी भेटता, तुम्ही ज्याच्यामध्ये काम करताय, तर तिथं तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीबद्दल अजून गोष्टी ज्या आहेत त्या समजायला मदत होते. ओके, सो वुमन ऑफ वर्डप्रेस असं मीटअप आहे. तर हे आता वर्डप्रेसची एक इव्हेंट आहे जी तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये समजली की ही गोष्ट घडणार आहे 7 मार्चला. ओके, सो हे खूप चांगलं फीचर आहे वर्डप्रेसचं. ओके, आवडलं का, समजलं असेल तर थम्सअप करा. म्हणजे
तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड राहू शकता. अशी मीटअप्स कंटिन्यूअस होत असतात. कंटिन्यूअस अशा टाईपच्या मीटिंग्स होत असतात जिथं वेगवेगळ्या कंपन्यातले लोक येतात जे ऍक्च्युअल वर्क करतात प्रोजेक्ट्सवरती. मी स्वतः जातो अशा मीटअप्सला आणि तिथे जाऊन फक्त डिस्कशन होतं. चहा कॉफी वगैरे मिळते. काही काही ठिकाणी ब्रेकफास्ट वगैरे मिळतो. सो ते तुम्ही घ्यायचं, तिथं डिस्कशन करायचं, डिस्कशन झाल्यानंतर रिटर्न यायचं, असं आहे. सो असे मीटअप्स होत असतात. तुम्ही ॲज अ डेव्हलपर तुम्ही हे जॉईन करू शकता. कुणी केलेला आहे का कोणता मीटअप? केला असेल तर सांगा. मीटअपला गेले का कोण एखाद्या इव्हेंटला? वर्डप्रेसच्या नाही, दुसऱ्या कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या किंवा अनदर एज्युकेशन रिलेटेड गेला आहात का? ऑटो एक्सपोला गेलो फक्त. कशाला? ऑटो एक्सपो. ऑटो एक्सपो. अच्छा अच्छा, ते 28 फेब्रुवारीला होतं ते का? नाही, कॉलेज टायमिंगला जात होतो आम्ही. अच्छा कॉलेज अच्छा 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 अच्छा. ठीक आहे, चांगलं आहे, गुड. ओके. सो हे अशा पद्धतीचे तुम्ही हे मीटअप्स वगैरे हे पण जॉईन सगळं करू शकता. जसं की वर्ल्ड कॅम्प पण आहे एशियाचा, म्हणजे एशियातले सगळे लोक येणार बरं का, इथं मुंबईमध्ये आहे. हे पण भारी असते. सो ह्या तुम्ही सगळ्या न्यूज अँड इव्हेंट्स तुम्हाला इथं समजते डॅशबोर्डमध्ये, होममध्ये. ओके, हा होम सेक्शन आहे. आता अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वर्डप्रेसमध्ये कोणकोणत्या गोष्टी अपडेट करायच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं समजतील. जसं की आता बघा, करंट व्हर्जन माझं 6.9.1 आहे, जे ओके आहे. आणि इथं टाईमचा जो इश्यू आलता ना मगाशी, लास्ट चेक, इथून तुम्ही टाइम हे जे आहे ते मॅनेज करू शकता. आय थिंक हे टाइमचा इश्यू कुठून सॉल्व्ह होईल. टाइम चुकीचं दाखवतंय फक्त. ओके, दिस साइट विल नॉट रिसीव ऑटोमॅटिक अपडेट्स टू न्यू वर्डप्रेस व्हर्जन. ओके, ठीक आहे. सो हे करंट व्हर्जन 6.9.1 आहे. यू हॅव द लेटेस्ट व्हर्जन ऑफ वर्डप्रेस. सपोज जर तुमच्याकडे लेटेस्ट व्हर्जन असेल वर्डप्रेस, थोडा काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही रिइन्स्टॉल सुद्धा करू शकता. आणि हे जे 4 प्लगइन्स आहेत, हे प्लगइन्स म्हणतोय की हे प्लगइन्स तुम्हाला अपडेट करायची गरज आहे. अपडेट प्लगइन जसं की होस्टिंजर इझी ऑनबोर्डिंग. चला क्लिक करूया त्याला आणि अपडेट प्लगइन. काय करायचं, चेक मार्क वरती क्लिक करायचं आणि इथं अपडेट प्लगइन व्हायचं. आता अपडेट म्हटल्यानंतर काय होईल की ते निघून जाईल, इथे ह्या लिस्ट मधनं ते प्लगइन निघून जाईल, अपडेट होईल आणि निघून जाईल. ओके, आता इथं बघा 4 अपडेट्स होते, इथे किती झाले, 3 झाले. या परत त्या पेजवरती आता इथे तुम्हाला 3 दिसतील. जे एक प्लगइन होतं ते प्लगइन अपडेट करायचं राहिलं होतं, तर त्याची नोटिफिकेशन त्यांनी दिली, ते इथे प्रॉपर वर्क झालेलं आहे. सो डॅशबोर्डमध्ये ह्या गोष्टी आहेत. पोस्ट, आता तुम्हाला मी एक पोस्ट क्रिएट करायला लावली, ती पोस्ट इथे तुम्ही बघू शकता. ओके, पोस्ट करून एक दाखवली ना, तेवढं आपण होस्टिंजरचा प्लॅटफॉर्म यूज केला. होस्टिंजरचा इथला हा जो टॅब आहे ना, हा यूज करून याच्यामध्ये टूल्स होतं नाही, AI कॉन्टेंट क्रिएटर होतं, ते यूज करून आपण पोस्ट क्रिएट केली. ती क्रिएट केलेली पोस्ट इथे येते. सगळ्या पोस्ट ज्या काही तुम्ही वर्डप्रेस प्लॅटफॉर्मवरती पोस्ट बनवता ना, त्या सगळ्या पोस्ट इथे तुम्हाला दिसतात. त्याचा बघा टायटल काय आहे, ऑथर कोण आहे, NMD इंटेरियर ॲडमिन, कॅटेगरीज काय आहे तर होम इम्प्रूव्हमेंट, आणि टॅग्स काय आहे तर इंटेरियर डिझाईन. ओके, त्या AI ने हे सगळं स्वतः केले बरं का. हे आपल्याला मॅन्युअली करावं लागतं, पण त्या AI क्रिएटरनं कॅटेगरीज पण करून दिली आपल्याला आणि टॅग सुद्धा बनवून दिले, पब्लिश पण केलेले. ओके, सो सगळ्या पोस्ट. आणि तुम्हाला जर नवीन आता ते AIचा नाही वापर करायचा, तुम्हाला स्वतःची पोस्ट बनवायची असेल तर इथे ऑप्शन आहे, ॲड अ पोस्ट. सो सेम तसंच येणार. सो दिस इज फर्स्ट मॅन्युअल पोस्ट असं मी लिहितो. दिस इज डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट. ओके, आणि मग इथं तुम्ही काय करू शकता, मग इथं ऑथर सिलेक्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं करू शकता. इथं ऑथर असतो बघा, NMD ॲडमिन. आता ॲडमिनचा एकच आपल्याकडे लॉग इन डिटेल, त्यामुळे आता सध्याला एकच ऑथर आहे. नंतर इथं तुम्ही ऑथर पण ॲड करू शकता. आत्ता पब्लिश करायचं का, तुम्ही हे शेड्यूल पण करू शकता की उद्या 5 वाजता करा, परवा 10 वाजता करा, असं पण करू शकता तुम्ही. सो
इथे तुम्ही बघा टॅग्स, ही टॅग आता तुम्हाला स्वतः क्रिएट करावे लागतात. जसं की फर्स्ट पोस्ट, इथे मी टॅग स्वतः क्रिएट केला. कॅटेगरी मला स्वतः बनवावी लागणार. ब्लॉग आहे, ओके, बनवलेले आहे ते ब्लॉग मध्ये मी टाकलं. ही कॅटेगरी होम इम्प्रुव्हमेंटची AI न बनवलेली आहे. हे बाकी कॅशे, इमेज, लेझी लोड, VPI हे सगळे डेव्हलपमेंट ऑप्टिमायझेशन, म्हणजे वेबसाईट जेव्हा आपण ऑप्टिमाइज करतो त्याच्यासाठी लागणारे हे सगळे पॉईंट्स आहेत. हे तुम्हाला SEOच्या टेक्निकल SEO मध्ये हे सगळे एक्सप्लेन केले जातील. कॅशे काय असतं, इमेज लेझी लोड काय असतं, ओके. एक्सटर्नल फीचर इमेज, जर तुम्हाला बाहेरची एखादी इमेज इथे ऍड करायची तर ती सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. फीचर इमेज पण इथे तुम्ही टाकू शकता. एखादी असेल तर आपण मीडियामधलीच यूज करूयात. इमेजचं नाही इथे, ठीक आहे, जाऊ देत. दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने इमेज अपलोड केली जाते. बट माझ्याकडे आता इमेज, ओके, तर एक एरोप्लेन क्रॅश झालेली इमेज आहे, सो आपण ती यूज करूयात. ओके, सी अशा पद्धतीनं त्याला फीचर इमेज आहे ती भेटती. आता मी त्याला पब्लिश केलं. पब्लिश केल्यानंतर व्ह्यू पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर दिस इज फर्स्ट मॅन्युअल पोस्ट, एरोप्लेनची एक इमेज, आणि दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट. अशा पद्धतीने तुमची पोस्ट जे आहे ते दिसणार आहे. ओके, क्लिअर आहे का सगळ्यांना? समजलं का? समजलं असेल तर थम्सअप करा, डाऊट असतील तर डाऊट विचारा. सगळ्यांना समजलं का? ओके, ठीक आहे. आता मला सांगा, सगळ्याकडे होस्टिंग आहे का, डोमेन नेम आहे का? फ्रीचं डोमेन नेम भेटत असेल तर घ्या, होस्टिंगचा छोटा प्लॅन मिळत असेल तर घ्या, त्याच्यावरती वर्डप्रेस इन्स्टॉल करा. प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. आहे का सगळ्यांकडे? तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे का? तुम्हाला ह्याची लॉग इन डिटेल शेअर करू का? बोला काहीतरी. ओके, याचं मी तुम्हाला लॉग इन डिटेल्स पाठवून देतो वर्डप्रेसचे. तर ते तुम्ही घ्या. एक युजर बनवूयात आपण. आता युजर कसा बनवायचा ते बघा. तुम्हाला आता हे यूज करायचं, बरोबर. हे आपण जे क्रिएट केलेलं हे तुम्हाला पण वापरायचं आणि बघायचं काय काय. तर कसं करणार, मी इथे युजर मध्ये येणार, ऑल युजर. आता एक युजर आहे जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे, म्हणजे मी आहे तो, बरोबर. मग मला तुमच्यासाठी एक युजर बनवायचा, तर मी काय करणार, युजर नेम NMD STD, NMD स्टुडंट, ईमेल रिक्वायर NMD, सॉरी, तर आता काय करतो मी इथं, मी माझं नको दिलं, ठीक आहे, माझं देतो, gmail.com. फर्स्ट नेम NMD, लास्ट नेम STD, ओके, स्टुडंट. वेबसाईट, जनरेट पासवर्ड. आता पासवर्ड आता आहे ना सोपा ठेवतो जरा, की आवर स्टुडंट @00 ओके, आवर स्टुडंट 00 आणि तुम्हाला कोणता ऍक्सेस द्यायचा आपण, तर ओके, ह्याला मी तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटरचा ऍक्सेस देतो, तर तात्पुरता तुम्ही चेक करा. ओके, सो हा तुमचा युजर नेम झाला. युजर नेम, हा तुमचा पासवर्ड झाला. पासवर्ड काय होता आपला, ओके. आणि तुमचं लॉग इन URL काय असतं ते पण तुम्हाला देतो. लॉग इन URL, हा लॉग इन URL असेल तुमचा.
ओके. कॉपी. ठीक आहे. सो हे डिटेल्स घ्या, कॉपी करून डिटेल्स घ्या सगळ्यांनी. ओके. हे बघा, काय डिलीट वगैरे काय करू नका, फक्त पोस्ट टाकून बघा, पेज क्रिएट करून बघा. ओके. ते मी जे AI कॉन्टेंट सांगितलं ते वापरून बघा. ओके. डिलीट वगैरे काय करू नका, ऍडमिनिस्ट्रेशनचा ऍक्सेस आहे. ओके. ट्राय करा आणि आत्ताच सगळ्यांनी लॉग इन नका करू, एकानं आत्ता करा, थोड्या लोकांनी दुपारी करा, काहींनी संध्याकाळी करा, असं करा. एकदम तुम्ही लॉग इन केलं तर तुमचं ते चालणार नाही, लोड येईल कदाचित सर्व्हरवरती. ओके. सो किती 5-6 स्टुडंट आहे ना तुम्ही. सो काहींनी दुपारी करा, काहींनी संध्याकाळी ट्राय करा, काहींनी आत्ता करा. ओके. समजलं असेल तर थम्सअप करा. ही तुमची असाइनमेंट राहील. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. समजलंय का सगळ्यांना? ओके. प्रॅक्टिस करा. हे URL पाठवलेलं आहे तुम्हाला, बघा. डाऊट असतील तर डाऊट विचारा. हॅलो सर. हा, विचारा.